प्रार्थनेमध्ये बसलो होतो त्यावेळेस हे स्तोत्र जे आहे प्रभूने मला दिलं होतं आणि ज्यावेळेस हे स्तोत्र मी दिलं शैलेश लगेच म्हणाला, पास्टर दरवेळेस आपलं असंच होतं की शनिवारी तुम्ही जे स्तोत्र घेता ते स्तोत्र जे आहे मला घ्यायचं असतं रविवारी. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूला धन्यवाद की प्रभू त्या पद्धतीनं चालवत आहे. खरंच या स्तोत्र जे आहे याचना आहे. प्रेज द लॉर्ड. विनंतीचं हे स्तोत्र आहे. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला त्या ठिकाणी जो स्तोत्र करताय, जसं की स्तोत्र 119 बद्दल संभ्रम आहे, नेमकं स्तोत्र करता आहे तरी कोण, परंतु देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते लिहिलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो त्या हे जे आहे त्यामधून तो म्हणत आहे हे या नावाच्या स्तोत्रावरून तो त्या ठिकाणी बोलत आहे, त्याच्या तो पाठमधून की तो त्या ठिकाणी तो सर्व गोष्टी सांगत आहे की परमेश्वराचा नियम मी पाळेल, परमेश्वराचे नियम शास्त्रात मी चालेल. या ठिकाणी तो म्हणतोय मी निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी तू दूर कर, माझ्या मनाला काय कर, अन्याय्य ज्या गोष्टी ज्या आहे त्यापासून मला वळव. म्हणजे अशा अनेक गोष्टी तो त्या ठिकाणी स्तोत्रामध्ये मागत आहे. प्रेज लॉर्ड. आज जेव्हा प्रभू आपल्याशी स्तोत्राद्वारे बोललेला आहे तर देवाची इच्छा आहे आपण जगिक गोष्टी नाही तर दैवी गोष्टी प्रभूला मागाव्या. प्रेज लॉर्ड. आपण देवा मला प्युअर कर. प्रेज लॉर्ड. देवा मला शुद्ध कर. प्रेज लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे माझ्या ठाई जर काही अपराध असेल तर तो पारखून पहा, असं स्तोत्र करतात वचनामध्ये म्हणतो. आपल्याला आज म्हणायचं आहे परमेश्वरा माझ्या ठाई तुला न आवडणारा काही जर स्वभाव असेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही कदाचित पाहत असाल ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, प्रार्थना करत असताना एक शब्द नेहमी असतो. प्रेज लॉर्ड. की माझ्या ठाई जर का तुला न आवडणार किंवा आमच्या ठाई तुला जर न आवडणारा काही स्वभाव असेल तर दूर कर प्रभू. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आज जे आहे देवाची इच्छा ही आहे की आपण प्रभूला समजून घेऊन प्रभूमध्ये चालावं. प्रेज लॉर्ड. देवाची सेवक आहे आज प्रभू आपल्याला शिकवू पाहतोय. आज या सेवेच्या द्वारे प्रभू आपल्याला चालू पाहतो. आज जेव्हा आपण जीवन पाहतो, ख्रिस्ती जीवन जेव्हा जगतो, मी नेहमी सांगतो ख्रिस्ती जीवन हे वाचण्याचं नाही, ऐकण्याचं नाही, गाण्याचं नाही, ख्रिस्ती जीवन हे जगण्याचं आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ती जीवन हे जगण्याचं जीवन आहे, अनुभवण्याचं जीवन आहे. प्रेज लॉर्ड. अनेक वर्षीपर्यंत गीत गातात. प्रेज लॉर्ड. परंतु वर्शिप ज्यावेळेस मनातून निघते ना, प्रेज लॉर्ड, त्यावेळेस तिचा अर्थ वेगळा असतो. प्रेज लॉर्ड. आज बरेच लोक नव्हते वर्शिपला, पण आज तशी काही वर्शिप अनुभवाला आली. प्रेज लॉर्ड. खूप छान वर्शिप, खूप सुंदर, गुड. अशी वर्शिप झाली पाहिजे. देवाचं वचन काय सांगतं, आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करणारे त्याचे सेवक असावे, अशी पित्याची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. आत्म्याने आणि खरेपणाने आपल्याला वर्शिप जे आहे आत्म्याने आणि खरेपणाने आली पाहिजे. हालेलुया. सुंदर रीतीमध्ये आज वर्शिप जे आहे ते केलेले आहे. आपण ते पाहिलं. ख्रिस्ती जीवन आज आपल्या जीवनामध्ये आज प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगते की आज आपल्याला देवाच्या अनुभवामध्ये चालायचं. असाच एक विषय आज आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण पाहतो हा प्रभूसाठी, आपण म्हणतो की स्तेफन प्रभूसाठी मेला, त्याने दगडाचा मारा सहन केला, त्या ठिकाणी दगडाचा मारा सहन करून त्या ठिकाणी तो प्रभूसाठी वधस्तंभावर गेला. प्रभू येशू स्वतः पित्याची आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला प्राण दिला. प्रेज लॉर्ड. आणि तेव्हापासून आतापर्यंत पहिल्या शतकामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण त्यांचं झालं, त्यानंतर जे आहे शिष्यांना एवढा त्रास झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे 12चे 12 शिष्य लोक जे आहे, प्रेज लॉर्ड, ते 12चे 12 शिष्य लोक रक्त साक्षी झालेले. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्यापैकी एक शिष्य आपल्याला माहिती आहे तोमा, जे भारतात आले. प्रेज लॉर्ड. जे भारतात आले, भारतात त्यांनी देवाची सुवार्ता जी आहे ती पसरवली आणि तुम्हाला माहिती केरळ याच ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे. प्रेज लॉर्ड. असे अनेक रक्तसाक्षी. प्रेज लॉर्ड. आज हे शास्त्र आपल्या हातात आहे ना. प्रेज लॉर्ड. हे रक्तसाक्षींचं प्रमाण आहे. प्रेज लॉर्ड. हे रक्तसाक्षींचं प्रमाण आहे. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांचं स्वर्गारोहण झालेलं आहे आणि ज्यावेळेस
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा हे लिहिलं गेलं, प्रत्येक व्यक्तीने ज्यावेळेस शुभवर्तमान लिहिली गेली, हे बाकीचे तर पुस्तकं होतीच, जुना करार तर होताच ऑब्वियस, तोरा आहे, मग त्या ठिकाणी भविष्योक्त्यांची पुस्तकं आहेत, प्रकटीकरणाची पुस्तकं जी आहेत ती तर आहेच, पण सोबतच जे आहे ज्यावेळेस मत्ते, मार्क, लूक, योहान यांनी हे लिहायला घेतली, प्रेज द लॉर्ड, प्रभू येशूच्या जीवनावर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी लिहायला सुरुवात केली, तेव्हा ही 4 शुभवर्तमान उभी राहिली, मत्ते, मार्क, लूक आणि योहान. ही 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टी केल्या, जो संदेश त्या ठिकाणी देण्याचा त्यांनी सांगितला, तो संदेश त्यांनी लिहिला. तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी एक गोष्टीचं वर्णन केलेलं आहे, योहान शुभवर्तमान त्याचा 21 अध्याय आणि 24 वचनामध्ये आपण जेव्हा पाहतो, वाचा. योहान बोलत असताना त्या ठिकाणी म्हणत आहे, 21 अध्याय त्याचं 24 वचन, 24-25 दोन्ही वाचा, 25 वाचा. येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहे, ही सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. काय म्हणतात त्या ठिकाणी? येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहे, ही सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने जर लिहिलेली जी कृत्य जी आहेत, देवाने केलेली जी कर्म जे आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या जर पुस्तकात लिहिल्या ना, तर योहान काय म्हणत आहे, जगातली पुस्तकं कमी पडतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढं आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या परीला एक वेळेस निबंध लिहायला सांगितलं शाळेत, आई, प्रेज द लॉर्ड, आईवरती निबंध लिहा, माँ पे निबंध लिखो. परीने लिहिलं, मेरी माँ के बारे में क्या बताऊं, वो बहुत अच्छी मम्मी है, वो बहुत अच्छी माँ है, उसके बारे में बता नहीं सकती वो क्या क्या करते. आणि एवढं म्हणून तिने निबंध संपवला. लहान होती. आणि यावरून आपल्याला असं समजतं की म्हणजे हा एक हास्य विनोदाचा पाठ झाला, परंतु योहान या ठिकाणी सांगत आहे, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये इतकं बोलायचंय, तिच्या जीवनामध्ये तिला इतकं सांगायचंय, परंतु तिला आता शब्द नाही सुचत आहे. प्रेज द लॉर्ड. योहानाला इतकं बोलायचंय, प्रभू येशू बद्दल एवढं सांगायचं, एवढं लिहायचंय. तुम्ही जर पाहिलं, योहानाला काय म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय शिष्य. प्रेज द लॉर्ड. त्या 12 शिष्यांपैकी एक होता योहान. तो कोण आहे? प्रभू येशूचा प्रिय शिष्य असं त्याला म्हटलेलं आहे. देवाच्या प्रभू येशूच्या उराजवळ कंटिन्यू राहणारा एक होता पेत्र आणि एक होता योहान. हे कंटिन्यू प्रभू जवळ राहत असत. पेत्राचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी दिसतो, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की पेत्र पटकन बोले, काही गोष्ट सांगितलं पेत्र पटकन उत्तर दे, हजर जबाबी पेत्र. प्रेज द लॉर्ड. पण योहान म्यूट असे. प्रेज द लॉर्ड. योहानाबद्दल असं सहसा कुठं दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा त्याच्या पत्रामध्ये तो सुरू करतो, तो त्यावेळेस सर्व गोष्टी नमूद करत आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व गोष्टी त्या ठिकाणी तो नमूद करत आहे. त्याचा त्या ठिकाणी आपण पाहतो एक टेस्टमनी, एक साक्ष. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा म्हणतो एक साक्ष ख्रिस्ती जीवनासाठी खूप महत्वाचे असते, खूप महत्वाचे असते. ख्रिस्ती जीवन तुम्हाला माहिती आहे, देवाचं वचन सांगतं उत्तम चरित्र हे मौल्यवान सोन्यापेक्षाही उत्तम आहे. देवाचं नीतिसूत्रामध्ये असं म्हटलंय. प्रेज द लॉर्ड. उत्तम चरित्र मौल्यवान सोन्यापेक्षा पण उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी शास्त्रात बोलत असताना देवबाप सांगत आहे साक्ष किती महत्वाची, किती महत्वाची साक्ष. आज जे आहे साक्षवरून आपण काही गोष्ट पाहणार आहे. साक्ष काय आहे? साक्ष म्हणजे नेमकं काय? एका व्यक्तीने देवामध्ये चालत असताना किंवा जगामध्ये चालत असताना ज्यावेळेस त्याला देवाचं इंटरॅक्शन होतं, प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस तो शास्त्रातल्या वचनाच्या द्वारे काही गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतो आणि त्या अनुभवाच्या द्वारे तो
किंवा इतर लोक त्याच्या जीवनाबद्दल अनुभवाच्या द्वारे जेव्हा चालायला लागतो, जेव्हा वागतो, बोलतो, पाहतो, आचरण करतो, विचार करतो, चालतो, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल जेव्हा तो किंवा इतर लोक जी वाखाणणी करतात त्याला म्हणतात साक्ष. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. उदाहरणार्थ एक व्यक्ती खूप वाईट जीवन जगत होता. प्रेज द लॉर्ड. तो कदाचित दारू प्यायचा, तो मारहाण करायचा, शिव्या द्यायचा आणि तो जे आहे वेगवेगळ्या पापकृत्य करायचा. पण अशा व्यक्तीला आपल्याला या साक्ष माहिती आहेत, जेव्हा देवाचं वचन प्राप्त झालं तर ज्यावेळेस त्याचं जीवन बदलतं आणि तो ते जीवन बदलून ज्यावेळेस देवाच्या मार्गात चालायला लागतो, त्याच्या तोंडात जसं मी माझी साक्ष तुम्हाला दिली, साक्ष आहे की कदाचित मी जर जुना असतो तर मला नसतं कंट्रोल झालं, मी लगावली असते. पण नाही, देवाच्या आत्म्याने मला सांगितलं आणि मी त्या ठिकाणी काय झालेलो आहे, ऐकलं. प्रेज द लॉर्ड. आणि शांत झालेलं. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं ही साक्ष जी आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहे. आणि तो व्यक्ती ज्यावेळेस सगळं कुकर्म सोडून देवाच्या मार्गात चालायला लागतो त्यावेळेस लोक म्हणतात हे कसं. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात हे कसं, काय झालं, एवढा बदल का तुम्ही एवढा बदलाने चालत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि लोक सांगतात अरे हा तर खूप वाईट होता. जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये, जेव्हा आपण पाहतो त्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पाहतो, सहाव्या वचनापासून वाचा. तो नाश झाल्यावर लोक समुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेद, एलानी. बस. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी बघा आपल्याला हा अध्याय सुपरिचित असा आहे की माडीच्या वरच्या खोलीमध्ये 120 जण जे आहे त्या ठिकाणी देवापासून येणारा जो मदतनीस आहे त्याची वाट पाहत होते आणि प्रार्थना करत होते. कारण प्रभू ईश्वर काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला जो मदतनीस येत नाही, जो मी पाठवत आहे, तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि मग तुम्ही देशोदेशी माझे साक्षी व्हा. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी वाट पाहत होते माडीच्या वरच्या खोलीमध्ये. आणि माडीवर वरच्या खोलीमध्ये वाट पाहत असताना प्रार्थना करते. आणि आपल्याला काय पाहायला मिळतं, पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या ठिकाणी 50व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर 50व्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरतो, ती लोक जे आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेत बोलू लागतात. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी अन्य भाषांचं, वेगवेगळ्या भाषांचं त्या ठिकाणी वर्णन देखील केलेलं आहे, कोणकोणत्या भाषांमध्ये ते बोलत आहे. ग्रीक, पंपुलिया, अशा वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि त्या भाषेमध्ये त्या ठिकाणी काय आहे, ते लोक बोलू लागलेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते लोक त्या भाषेत बोलू लागले आणि लोक म्हणतात, काय म्हणतात लोक, अरे हे लोक तर अनाडी ना, हे लोक तर आपल्यातच राहिले ना, हे कधी शिकले नाही, हे कधी शाळेत गेले नाही, अरे पण यांना हे नॉलेज कुठून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांना हे नॉलेज कुठून. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज तुम्हाला माहिती आहे साक्ष किती महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. बदल, ख्रिस्ती जीवन हे बदलाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन हे चेंज होणारं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू म्हणतो मी तुम्हाला काय केलेलं आहे, जेव्हा आपण वाचलं मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं योहान सुवर्तमान 15 अध्याय 16 वचन, मी तुम्हाला निवडलेला आहे, तुम्ही मला निवडलेला, मी तुम्हाला निवडून वेगळं केलं, यात हेतू हा की तुम्ही काय करावं, फळ द्यावं. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला निवडून वेगळं केलेलं आहे, त्याच ठिकाणी तो बदल ही गोष्ट दाखवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही पाहता, जेव्हा प्रत्येक शिष्याला निवडलं गेलं, त्या प्रत्येक शिष्याला निवडत असताना प्रभूने काय म्हटलं, चल माझ्या मागे. प्रेज द लॉर्ड. चल माझ्या मागे. त्या ठिकाणी काय चेंज आहे, बदल आहे. प्रेज द लॉर्ड. जागा बदल आहे, काम बदल आहे.
प्रेज द लॉर्ड. प्रभू काय करतो? जागा बदलतो, काम बदलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पेत्राला म्हटलं, तुला माणसे धरणारे नाही, तुला माणसे धरणारा मी बनवेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जे आहे, आज आपल्या जीवनामध्ये आज जे आहे, प्रभू आपल्याला सांगत आहेत, तुम्ही देवाचे आहात, बदल कुठे आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. साक्ष कुठे आहे? बदल म्हणजे साक्ष. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनात येणारा बदल म्हणजे साक्ष. प्रेज द लॉर्ड. ती साक्ष तयार करते प्रियांनो. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याद्वारे सुगंध दरवळला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज अनेक ख्रिस्ती परिवार आहेत ज्यांच्याबद्दल वाईट वाटतात गोष्टी बोलायला, की अनेक ख्रिस्ती परिवार आहेत त्यांच्या जीवनामध्ये येशू हे नाव तर लागलेलं आहे, ख्रिस्ती हे नाव तर लागलेलं आहे, गळ्यामध्ये कदाचित क्रॉस आहे, घरावरती कदाचित क्रॉस आहे, दारावरती क्रॉस आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये ते वधस्तंभाचे स्वभाव नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाचे स्वभाव नाही. प्रभूने काय म्हटलं? माझं जू. प्रभूने काय म्हटलं? असं म्हटलं का प्रभूने? स्वतःच जू. काय म्हटलेलं आहे प्रभूने? माझं जू हलकं व सोयीचं आहे, ते आपणावर घ्या व मजपासून शिका. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या जीवनातल्या साक्षीच्या द्वारे सॅम आजारी पडला. प्रेज द लॉर्ड. आणि मला दादांकडे प्रेयरला जायचंय, शुक्रवारी ताईंकडे प्रेयरला जायचंय. प्रेज द लॉर्ड. या दोन्ही दिवशी मी सॅमला बरं करू शकतो का? मी डॉक्टर जरी असतो तरी मी त्याला बरं करू शकतो का? नाही. कारण बरं करणं हे परमेश्वराच्या हातात आहे. डॉक्टर पण शेवटी काय म्हणतो? त्याला जेव्हा काही जमलं नाही तो काय म्हणतो? आता सगळं देवाच्या हातात. प्रेज द लॉर्ड. मग पहिलेच का नाही देवाच्या हातात द्यायचं? प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा असं झालं आणि त्यावेळेस काय झालेलं आहे, मी म्हटलं नाही, हे काम प्राजक्ता पाहून घेईल. प्रेज द लॉर्ड. मी चाललो. प्रेज द लॉर्ड. का? या गोष्टीच्या द्वारे देवाला आपल्या जीवनामध्ये कार्य करू दे नाही. हालेलुया. जेव्हा देवाचं काम आहे त्यावेळेस जर जगिक काम आलं आणि आपण जगिक कामाला देवाच्या कामापेक्षा अधिक महत्व दिलं तर प्रभू काय करतो? आपल्या जीवनामध्ये हात आवरता घेतो. प्रेज द लॉर्ड. त्याच वेळेस जे आहे आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला देवाच्या कामासाठी प्रथम, जसं मी तुम्हाला सांगितलं, गॉड फर्स्ट. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जो देवाला प्रथम स्थान देतो, परमेश्वर त्याला उंच केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. तो देवाला प्रथम स्थान देतो. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला प्रथम स्थान द्यायचं आहे. माहिती आहे, कदाचित तुमच्या जीवनामध्ये जॉब आहे, कदाचित तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहे, EMIचं दुखणं आहे, घरात कोणी आजारी आहे, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. पण आज प्रभू त्याच गोष्टीसाठी, त्याच गोष्टीवर तुम्हाला विजय कसा प्राप्त करायचा आहे त्या गोष्टीतून प्रभू आज बोलणार आहे. प्रियांनो, आज जे आहे प्रभूच्या जीवनामध्ये आपण पाहिलं, प्रभू म्हणतो, देवा जे मला तुझ्यापासून मिळालं ते मी यांना दिलेलं आहे. तुझं वचन, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतात योहान 17व्या अध्यायामध्ये, तुझं जे काय आज्ञा होत्या त्या सर्व मी माझ्या जीवनात पालन केलेलं आहे. आता मी तुझ्याकडे येत आहे. प्रेज द लॉर्ड. पण ही लोक इथं आहे. प्रेज द लॉर्ड. पण ते बोलण्याच्या अगोदर प्रभू सांगत आहे की तुझे जे वचन जे आहे मी ते सर्व पूर्ण करत चाललेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, वधस्तंभावरचा शेवटचा शब्द जो आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने म्हटलं, एलोई एलोई लमा सबकतनी, हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि असं बोलून त्याने काय केलेलं आहे? आपला प्राण सोडलेला आहे. हे सर्व गोष्टी देवाचं वचन पूर्ण करणार होते. आपल्याला पाहायला मिळतं यशाचं पुस्तक त्याच्या 53व्या अध्यायामध्ये. त्याच्याकडे पाहिला असता तो त्या ठिकाणी पूर्ण तोडला गेला. प्रेज द लॉर्ड. 10,000मध्ये अधिक सुंदर आमचा येशू, तो त्या ठिकाणी काय केला? ओरमाडला गेला, तोडला गेला. काल शैलेशने बोलत असताना दादांच्या घरी सांगितलं, तो चाबूक साधा नव्हता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तो चाबूक मारे तर त्याला अशा प्रकारचे दात्रे असे, आणि ज्यावेळेस ते मारे ते जाऊन फसे. आणि रोमी सैनिक बलाढ्य सैनिक होते, आणि ज्यावेळेस ते असे ओढत असे तर मांसाच्या मांस निघून येत असे.
प्रेज द लॉर्ड. असं म्हणतात की त्याच्या डाव्या साईडची रिब्स जी आहे, जी फासळी जी आहे, पूर्णपणे उघडी पडली होती. अशी अवस्था प्रभूची झाली. प्रेज द लॉर्ड. एक व्याख्यान करणारे सांगतात की त्याच्या एक जो आहे चाबूक असा लागला की तो डोळ्यावरती जाऊन फसला आणि ज्यावेळेस उपसला तर त्याचा डोळा बाहेर आलेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी सांगत असतो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याचं साम्राज्य, परमेश्वराचं साम्राज्य जे जगामध्ये आणलं, देवपित्याचं साम्राज्य जे जगामध्ये आणलं, ते तलवारीच्या टोकावर नाही आणलं. कारण आतापर्यंत जेवढीही साम्राज्य तलवारीच्या टोकावर उभी राहिली ती एक वेळ संपली. प्रेज द लॉर्ड. एक वेळ संपली. मग ते मुघल साम्राज्य असे ना, मग ते अजून पोर्तुगीज असे ना, अजून कुठलंही साम्राज्य असे ना, इंग्रज असे ना, कुठलंही साम्राज्य आलं जे तलवारीच्या टोकावर आलं ते संपलं. प्रेज द लॉर्ड. पण प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे साम्राज्य उभं केलेलं आहे ते स्व रक्त बलिदान करून केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपल्यासाठी एक कित्ता, एक आदर्श, त्याने आपल्यासाठी एक साक्ष उभे केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेमाने जग जिंकता येतो. हालेलुया. प्रेमाने जग जिंकता येतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून म्हटलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. देवाने जगावर एवढी प्रीती केली. म्हणून जर कोणी म्हणत असेल मी देवावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञा पालन करत नसेल, 1 योहान मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 3ऱ्या अध्यायामध्ये, की जर कोणी म्हणत असेल की मी देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पालन करत नाही, तर प्रभू म्हणतो तो लबाड आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? देवाच्या आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. साक्ष कशी तयार होते? साक्ष. प्रेज द लॉर्ड. कशी तयार होते साक्ष? जेव्हा एक व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून आपलं जीवन त्याला सोपवतो आणि तो म्हणतो आता मी माझा नाहीये, मी तुझा. आणि असं म्हणून जेव्हा वचन पालन करायला सुरुवात करतो त्यावेळेस जो आहे तो व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे बदलून जातो. अशी तयार होते साक्ष. हालेलुया. बदल एक साक्ष आहे प्रियांनो. परंतु दुष्टाची इच्छा नाही की आपल्या जीवनात बदल व्हावा. प्रेज द लॉर्ड. दुष्टाची इच्छा नाही की आपण देवाकडे जावं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला याने अडवलं, मला याने दुखवलं, मला त्याने दुखवलं, मला हा असं बोलला, मला तो तसं बोलला, त्याच्या जीवनामध्ये असं, त्याच्या जीवनामध्ये असं. काही दोष नाहीये त्या व्यक्तीचा. त्या व्यक्तीचा काही दोष नाहीये. त्या व्यक्तीला जो व्यक्ती लीड करत आहे किंवा त्या व्यक्तीला लीड करून तुम्हाला पण जो व्यक्ती लीड करत आहे, जी शक्ती त्या व्यक्तीला तुमच्या विरोधात जायला लावत आहे आणि ती शक्ती जेव्हा तुम्हाला त्याच्या विरोधाला विरोध करायला लावत आहे, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ती त्या ठिकाणी काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जर त्यावेळेस जर का समजून घेतलं, प्रेज द लॉर्ड, की देवाच्याकडून ह्या गोष्टी आहेत का, तर मात्र आपण काय करू शकतो? सेल्फ कंट्रोल करू शकतो. प्रेज द लॉर्ड. खूप गरजेचं आहे. आत्मिक फळांमध्ये 9 फळ आहे इंद्रिय दमन. काय कारण असलं पाहिजे? पहिलं फळ प्रेम आहे. आणि आपण आता गीत गायलं, प्रेमाबद्दल गीत गायलं. जर तुम्ही मोठमोठे संदेश दिले, भाषा अवगत असल्या, किंवा तुम्ही लोकांना देवात आणलं किंवा काही पण केलं, परंतु तुमच्या काही प्रेम नसलं, तर तुम्ही वाजणारी झांज किंवा थाळी असे आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेम. पण हे प्रेम पहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग इंद्रिय दमन शेवटी का आहे? प्रेज द लॉर्ड. कारण या सगळ्यांची सुरुवात प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. पण इंद्रिय दमन जे आहे, प्रेज द लॉर्ड, एक माणूस ज्यावेळेस पूर्ण व्हायला जातो, तुम्हाला माहिती इंद्रिय दमन केव्हा येतं? इंद्रिय दमन हा शब्द तुम्हाला माहिती आहे, सेल्फ कंट्रोल केव्हा येतं? शक्यतो लोकांना इंद्रिय दमन कधी येतं? म्हातारपणी. काय म्हणतो आपण? हा खूप पळायचा. मित्र ज्यावेळेस म्हातारे लोक बसतात ना, तुम्ही ऐका, हा खूप पळायचा, हा खूप धावायचा, आहे ना, गमती सांगतात.
अरे यानं याला असं केलं, यानं त्याला तसं केलं, आपणच ऐकत नव्हता आणि हे करत नव्हता, हे करत. आता शांत झालाय, बोलत सुद्धा नाही. प्रेज द लॉर्ड. जीवनाचे अनुभव. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इंद्रिय दमन त्या बदलाचा भाग आहे. म्हणून बदल होण्याकरता आपल्याला देवाला स्वतःला सरेंडर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो वयाचा भाग नाहीये, वयाने नाहीये इंद्रिय दमन, तो बदल स्वीकारण्याचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? बदल स्वीकारणं गरजेचं आहे प्रियानो. आज जे आहे तो बदल नाही स्वीकारला तर एक साक्ष आपल्या जीवनामध्ये तयार होणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आवडणारी असं साक्ष आपल्या जीवनामध्ये तयार होणार नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाहतो निर्गमच्या पुस्तकाचा 13वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये, त्या ठिकाणी परमेश्वर जे आहे इस्रायलाला काही सांगत आहे. निर्गमचं पुस्तक 13 अध्याय 14 ते 16 वचन. पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे, तेव्हा त्याला सांग, मिस्र देशातून दास्यगृहातून परमेश्वराने आम्हाला आपल्या भुजबलाने बाहेर आणले आणि फारो आम्हाला जाऊ देईल. तेव्हा परमेश्वराने मिस्र देशातील मनुष्य व पशु यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले. तेव्हा उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो, पण माझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडून घेतो. हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे, कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष आहे इस्रायल लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. काय साक्ष आहे? की परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे? त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की तुझं प्रथम वत्स जो आहे, तुझं प्रथम फळ जे आहे ते तू मला वेगळे कर. तेव्हा तुला आठवण राहील की परमेश्वराने महाभुजबळाने मला काय केलेलं आहे? मिस्राच्या गुलामीमधून, 430 वर्षाच्या गुलामगिरीमधून मला बाहेर काढलं. रानात कसं चालवलं? प्रेज द लॉर्ड. मरिबा येथील रानात आम्ही विरोध केला, मोशेच्या विरोधात, परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली, पण परमेश्वराने त्या ठिकाणी आम्हाला शासन केलं. पण परमेश्वराने आमच्या गरजा देखील पूर्ण केल्या. पाणी प्रोव्हाइड केलं. असं जो मान्ना स्वर्गदूतांनी खाल्ला तो मान्ना परमेश्वराने आम्हाला प्रोव्हाइड केला. तुम्हाला माहितीये इस्रायल जो आहे मिस्र देशातून त्याचं आपल्याला पाहायला मिळतं कनानमध्ये येणं हे मंडळीच्या स्वर्गाच्या प्रवासाला पण प्रदर्शित करतं. प्रेज द लॉर्ड. कारण कनान हा दुधामदाचा प्रदेश आहे आणि स्वर्गाबद्दल म्हटलेला आहे जीवनी नदी त्या ठिकाणी वाहते. तिथं भूक नाही, तिथं ताण नाही, तिथं पाप नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं अंधार नाही. प्रेज द लॉर्ड. सर्वत्र प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रदेशामध्ये प्रभू आपल्याला घेऊन जात आहे. आणि घेऊन जात असताना जसं इस्रायल लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वराने अनुभव दिला, साक्ष दिल्या, आपल्या जीवनातली साक्ष आई वडिलांनी लेकरांना प्रोव्हाइड करायची. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनात कसं परमेश्वराने मला सांगितलं. आता कदाचित हे लेकरं लहान आहेत. तुम्हाला माहितीये ख्रिस्ती लोकांचे पाळकाचं लेकरू टुकार निघतं. प्रेज द लॉर्ड. दुःखित गोष्ट आहे. हा खरं आहे ही गोष्ट. पाळकाची लेकरं टुकार निघतात. का बरं निघतात? कारण पाळकाला एकच काम आहे, बाहेर 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 आणि स्टेजवर. खंतची गोष्ट आहे, परंतु त्यांना गरजेचं आहे जे प्रभूपासून मिळालं, ज्या साक्ष त्यांच्या जीवनात दिल्या त्या डिलिव्हर करायच्या. हालेलुया. फक्त बाळकाबद्दलच नाही, विश्वासू जनाबद्दल पण अशा गोष्टी आहे. लेकरं जे आहे सगळं करतात आणि मग जे आहे सगळं करून मग काय करतात? ते देवाकडे वळतात. प्रेज द लॉर्ड. आणि मग काय होतं? आता बदल होत नाही. ओला त्या ठिकाणी सुका पापी ओला करतो फक्त आपण, बस. प्रेज द लॉर्ड. डुबाया, बाहर निकला, चल भाई, और अभी तेरे धुल गए, अभी तू करने के लिए मोकला हो गया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे आहे त्यांना काय करायचंय? बेटा मला परमेश्वराने कसं बाहेर काढलेलं आहे, तुमची साक्ष
जेव्हा तुम्ही त्याला द्यायला पाहिजे, प्रेज द लॉर्ड, त्यांना काय द्यायला पाहिजे? साक्ष द्यायला पाहिजे. आम्ही कसं प्रभूत आलो, प्रभूने वेळोवेळी प्रत्येक प्रसंगाला आम्हाला कसं प्रोव्हाइड केलं. पण ही साक्ष तुम्हाला केव्हा देता येईल? जर तुमच्या जीवनात साक्ष असेल. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर आडतच नाहीये, विहिरीमध्येच पाणी नाहीये, तर तुमच्या भांड्यात पाणी येणार कुठून? प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनातच जर साक्ष नाहीये, आपण लेकरांना काय देणार? प्रेज द लॉर्ड. म्हणून गरजेचं आहे देवाला आपलं कार्य करू द्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आपलं कार्य करून द्या. कारण देवाचं वचन सांगतं, जेव्हा आपण पाहतो स्तोत्र संहितामध्ये, की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण काय करतो? आपल्या जीवनामध्ये परीक्षा प्रसंग आला, आपण नातेवाईकांना आवाज देतो, आपण मंत्रसंत्रांना आवाज देतो, ओळखी पाळखीच्यांना आवाज देतो. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी म्हणत असतो, जेव्हा मी तुम्हाला आरुल थॉमस पास्टर यांच्या वडिलांची साक्ष दिली, ती फक्त साक्षच राहिली का? की त्यांच्या जीवनामध्ये 2 हप्ते जेवण नव्हतं. एका बर्थडे पार्टीला गेले, त्याही ठिकाणी त्यांना वाटलं की मला हे लोक काय करतील? जेवण देतील. माझे लेकरं घरी उपाशी आहेत, बायको उपाशी आहे, त्यांना मी जेवण खाऊ घालेल. त्यांनी काय केलं? अशा ठिकाणी ते गेले, त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी काय केलं? 100 रुपयाची नोट काढून त्यांच्या हातात ठेवली. 100 रुपयात काय यांचं जेवण होत नाही. असं म्हणून देवाचा दास आला. 8 वाजले होते, रात्रीच्या सुमारास 8 वाजले होते. एका पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि त्या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे? रडत बसला, प्रार्थना करत बसला. मी खूप आशेने आज गरीब मुलीला सांगून आलो होतो, मी तुझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलो. प्रेज द लॉर्ड. आणि रडत बसला, देवाला मागितलं, देवा मी काय करू? घरी कसा तोंड दाखवू? आणि त्याही रात्री प्रार्थना केली 8 वाजता आणि तो घरी निघून गेला. आणि घरी निघून गेल्याच्या नंतर जे आहे, त्याही रात्री बायकोने पाणी गरम केलं आणि लेकरांना सगळ्यांना प्यायला दिलं. त्यांनी पण पिलं. गरम पाणी पिऊन त्यांनी ती भूक शमवली आणि सगळी झोपली. सकाळी 4-4:30च्या दरम्यान दरवाजा वाजला. प्रेज द लॉर्ड. दरवाजा वाजला, कोणीतरी दरवाजा ठोकत आहे, म्हणे दरवाजा उघड ग बाई. बायकोने जाऊन दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, बाहेर जे आहे एक रिक्षा जी आहे किराणाचं सामान घेऊन उभी आहे. हालेलुया. 1 दिवस नाही, 10 दिवस नाही, 1 महिना नाही, 3 महिना पुरेल एवढं राशन त्या ठिकाणी दारासमोर उभं आहे. हालेलुया. एवढं राशन दारासमोर उभं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दासाने म्हटलं काय झालंय? प्रेज द लॉर्ड. त्यांनी म्हटलं कदाचित तुम्ही चुकीच्या ऍड्रेसवर आलात, हे आमचा ऍड्रेस नाही म्हणे, हा तुमचाच ऍड्रेस आहे, इथं डिलिव्हर करायला लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते सामान सगळं उतरवलं, पण अजून त्याला हात लावायची हिंमत होईना. प्रेज द लॉर्ड. का? जर हे दुसरं कोणाचं असलं तर आमच्यावर दोष लागल, ते आम्हाला भांडतील. म्हणून जे आहे त्याने हात नाही लावला. आणि तेवढ्यात जे आहे एका ब्रदरचा फोन त्यांना आला किंवा मला वाटतं ते भेटायला आले. आणि ते भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं, पास्टर यहाँ पे तो खोला क्यों नहीं आपने? तो मतलब खोला क्यों नहीं? ये दूसरा किसी को मैं क्यों खोलूं? बोले मैंने भेजा है पास्टर जी, मुझे परमेश्वर ने कल रात 8 बजे दर्शन दिया और बोला तू इधर सोफे पे सोया हुआ है, तेरे बच्चे जो चाहे वो खा रहे हैं, लेकिन प्रभु का दास वहां पर कठिनाई में जीवन जी रहा है, उसके बच्चों को खाने के लिए एक निवाला भी नहीं है. प्रेज द लॉर्ड. और तू यहाँ पे सुख चैन से बैठा हुआ है, कैसे हो सकता है? चल भेज उसके घर पे किराना, ग्रोसरी भेज दे उसके घर पे. प्रेज द लॉर्ड. तब जाके मैंने ये भेजा. प्रभूच्या दासाने विचारलं कितने बजे तेरे को ये हुआ? प्रेज द लॉर्ड. कितने बजे? बोले ठीक 8 बजे प्रभु ने मेरे को दर्शन दिया. हालेलुया. जिस समय पर, ज्या वेळेला देवाचा दास त्या झाडाखाली बसून 8 वाजता प्रार्थना करत होता, 8 वाजताच देवाचा दूत जे आहे त्या ठिकाणी त्याच्या कानाजवळ जाऊन बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ही साक्ष आज जी मी तुम्हाला डिलिव्हर करत आहे, ती साक्ष त्यांनी त्यांच्या मुलाला डिलिव्हर केली. त्यांच्या मुलाने ती आम्हाला डिलिव्हर केली. म्हणजे माझ्यासारखे अनेक लोक होते जे ऐकत होते, कदाचित ते ऑनलाईन पण असेल, मला माहित नाही. आज ती साक्ष तुम्हाला डिलिव्हर होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आज जे आहे आपल्या जीवनामध्ये देवाला जेव्हा आपण कार्य करू देतो तेव्हा देव कार्य करतो. प्रेज लॉर्ड. प्रत्येक वेळेस प्रभूने विचारलं, बरं व्हायची इच्छा आहे का? प्रेज लॉर्ड. तुला याच्यापासून सुटायचं आहे का? प्रेज लॉर्ड. जेव्हा जेव्हा लोक आरोळी मागत आले, कितीतरी लोक आहेत. प्रभू येशू ज्यावेळेस होते तेव्हाही भिकाऱ्यांची कमी नव्हती, आताही भिकाऱ्यांची कमी नाही. तेव्हाही आजारांची कमी नव्हती, आताही आजारांची कमी नाही. तेव्हाही रोगी होते, आताही रोगी आहे. तेव्हाही ज्यावेळेस लाजर मेला त्यावेळेस त्याच्यासोबत 2-4 लोक अजून गेले असतील, अधिक गेले असतील. पण त्या सगळ्यांपैकी प्रभूने त्यांनाच का निवडलं? प्रेज लॉर्ड. जे 10 कुष्ठरोगी त्यांनाच का निवडलं? ती रक्तस्रावी स्त्रीच का बरी झाली? लाजरच का मृतातून बाहेर आला? तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय कॉमन आहे? तर त्यांनी देवावरती डिपेंड राहिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. त्यांनी मागितल्याशिवाय देव देत नाही. प्रेज लॉर्ड. त्याचं वचन मागा म्हणजे मिळेल, मागितल्याशिवाय देव देत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला मागायचं आहे, देवाला मागायचं आहे. प्रेज लॉर्ड. मागितलं, थांबायचं आहे, वाट पाहायची. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं देवाच्या वेळेची वाट पहा. प्रेज लॉर्ड. वाट पाहायची आणि प्रभू डिलिव्हर करतो. हालेलुया. प्रभू डिलिव्हर करतो. माझ्या जीवनामध्ये त्याच अनुभवामध्ये मी चाललेलो आहे. जेव्हा ज्या गोष्टीच्या मागे मी पळत होतो त्या गोष्टी माझ्यापासून दूर पळत होत्या. मी म्हटलं परमेश्वर काय 2017 पासून काय माझ्या जीवनामध्ये हे परेशानी लागली. आता मला टेन्शन नाही त्या गोष्टीचं की काय, कारण मला माहिती आहे की मी किती धडपड केली तर प्रभू त्याच्याच वेळेला मला देणार आहे. म्हणून मी प्रभूवर डिपेंड राहतो आणि प्रत्येक वेळेला प्रभू माझी गरज प्रोव्हाइड करतो. प्रेज लॉर्ड. कुणाला तरी पाठवतो, कुणाच्या द्वारे तरी गरज पूर्ण करतो, कुणाच्या द्वारे तरी प्रभू माझं काम अटकलेलं पूर्ण करतो. असं प्रभू माझं कार्य करतो. प्रेज लॉर्ड. ही माझ्या जीवनात ती साक्ष. तुमच्या जीवनात काय साक्ष? प्रेज लॉर्ड. आज जी आहे ती साक्ष आपल्याला डिलिव्हर करायची. प्रेज लॉर्ड. माझ्या आईने तुम्हाला मागील दिवसात साक्ष सांगितली, शेवटचे 100 रुपये राहील. आणि आई म्हणे बेटा आता कुठं जाऊ नको बरं का, आता माझ्याकडे पैसे नाही, शेवटचे 100 रुपये. प्रेज लॉर्ड. आणि ती शाळेत जाईल, लगेच त्या ठिकाणी मेसेज आहे, मॅडम पगार झालाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, हे जेव्हा आपण देवावर अवलंबून राहायचं शिकतो तेव्हाच अशा साक्ष निघतात. प्रेज लॉर्ड. या जगात असंख्य ज्ञान येतो. प्रेज लॉर्ड. शास्त्रातही तुम्ही शोधलं ना तर याचं ज्ञान तुम्ही खोदत बसाल. अनेक लोक याच्या पाठीमागेच लागून, या ज्ञानाच्या पाठीमागे लागून वेडी झालेली आहेत. प्रेज लॉर्ड. परंतु अनुभव काय? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. अनुभवाने जो चालतो ना, प्रेज लॉर्ड, तो काय एक योद्धा आहे. प्रेज लॉर्ड. कसं लढायचं हे पुस्तक वाचलं. प्रेज लॉर्ड. पण कधी लढलाच नाही आयुष्यात. प्रेज लॉर्ड. तर काय होईल? तो रणांगणावर लढेल का? आर्मी लोकांना पुस्तकी ज्ञान शिकवतात की शारीरिक ज्ञान शिकवतात? प्रॅक्टिकल शिकवतात. काय शिकवतात? त्यांना जर सांगितलं गोळी अशी बंदूक अशी धरायची, त्यांना बंदूकच नाही दाखवली, त्यांना फक्त असं दाखवलं ही असती बंदूक, याला म्हणतात AK-47, याला म्हणतात गन मशीन, याला म्हणतात रायफल, याला म्हणतात मिसाईल, याला म्हणतात ड्रोन, याला म्हणतात ग्रेनेड, सगळं सांगितलं आणि असं फेकायचं बरं का, असं करायचं, असं फेकायचं, असं करायचं, असं फेकायचं, असं मारायचं, असं चालू आहे समजा. आणि काय त्यांना शारीरिक कसरती पण नाहीये. काय करू नका, काय चालू नका, पळू नका, तारे खालून जाऊ नका, वरून उड्या मारू नका. मग काय वाटतं? युद्धाच्या वेळेस ते खरंच युद्ध करू शकतील? ते म्हणतील आम्हाला तुम्ही त्याच्यात शिकवलं होतं, मग आता त्याच्या समोरच नेऊन उभं करा, तेच करतो आम्ही. प्रेज लॉर्ड. आज जे आहे, आज अनुभवाचं जे जीवन आहे ते खरं ख्रिस्ती जीवन आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून बऱ्याच वेळा मला परमेश्वराला असा प्रश्न पडला की लोकांना देवामध्ये चालण्याचा उत्साह का नाही येत? का नाही माहिती का? कारण देवापासून आलेला अनुभव त्यांच्या जीवनामध्ये नाही.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे प्रकाशच्या जीवनात चांगलं झालं, प्रकाशच्या जीवनामध्ये अनुभव झाला. आता मी आरोल थॉमस पास्टरचा अनुभव सांगितला, तसं प्रकाशचाही एखादा अनुभव मी पाहिला आणि प्रकाशच्या साक्षीवरती मी जर का चालत आहे, प्रेज द लॉर्ड, गॉट इट, प्रकाशच्या साक्षीवरती मी जर का चालत आहे तर माझं चालणं प्रकाश एवढंच आहे. प्रेज द लॉर्ड. उद्या प्रकाशला काही समजा देवाला नाकारलं किंवा देवापासून दूर केलं असं होणार तर नाहीच. आपण प्रार्थनेत होतो तो योद्धा बनणार आहे, पण उदाहरण म्हणून घेत आहे. तर मी पण काय म्हणणार, हा लय पळत होता ना तो गेला आणि मग आपण काय आहे ना. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं जे आहे आपले साक्ष दुसऱ्यांवरती अवलंबून नसावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाला म्हणा माझ्या जीवनात तुझी साक्ष निर्माण कर. प्रेज द लॉर्ड. प्रभू मला दाखव. दानिएलाला सिंहाच्या गुफेत टाकलं, त्या ठिकाणी विद्वत लोक सांगतात, अभ्यासू लोक सांगतात 120 सिंह भुकेले होते. किती होते? 120 सिंह भुकेले होते, परंतु एकाही सिंहाचं दाभड खुललं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाभड खुललं नाही, चाटायला सुद्धा नाही आला दानिएला. प्रेज द लॉर्ड. खायचं तर वेगळंच हो. तुम्ही पाहिले का सिंह, भुकेले सिंह पाहिले? डिस्कवरी चॅनल वाल्यांना माहिती जे पाहतात. भुकेला सिंह हवेतले पक्षी सुद्धा इतका भयानक कॅच करतो. एरवी सिंह सगळ्यात आळशी प्राणी. त्याचं पोट भरलं तो 20-25 दिवस उठत नाही, झोपतो, आराम करतो. पण त्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेस मात्र रान सैरा बहिरा करून टाकतो तो. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय करतो? कॅच करतो. प्रेज द लॉर्ड. परंतु दानिएलाला त्या सिंहाने तोंड नाही उघडले. दानिएल काढून घेतल्यावर जेव्हा त्यांना अन्न पुरवठा झाला तेव्हा ते खात बसले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. राजा सुद्धा आला दानिएला, हे दारियावेशा कुठे आहे तू? प्रेज द लॉर्ड. कुठे रे तू? राजाला सुद्धा क्यू आली. तो म्हणला महाराज मी सुरक्षित आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही साक्ष त्याच्या जीवनात कशी आली? कारण की त्याचं जर पूर्वजीवन जर पाहिलं तो कंटिन्यू इस्रायलकडे तोंड करून प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून कंटिन्यू तो प्रार्थना करत होता देवाला. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये तो देवावर अवलंबून होता. आपण देवावर अवलंबून आहोत का? प्रेज द लॉर्ड. मर्दखायला काही चिंता नव्हती. हामान 20 फुटाचा खांब तयार करो, 30 फुटाचा करो, 50 फुटाचा करो. मर्दखायला माहित होतं परमेश्वर आमचा नाश नाही होऊ देणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जे आहे माझा नाश नाही होऊ देणार. प्रेज द लॉर्ड. आणि सोल्युशन त्याच्याच घरात होतं. येस ते प्रेज द लॉर्ड. तिच्याच द्वारे सोल्युशन आणलं आणि त्याला वाचवलं. आणि जो ज्याने खांब उभा केला होता तो त्या खांबावर चढलेला आहे प्रियानो. हालेलुया. हामान त्या खांबावरती लटकावला गेला. प्रेज द लॉर्ड. जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, डिपेंडेबल राहा. प्रेज द लॉर्ड. देवावर. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे आपण जे आहे डिपेंडेबल नाही राहत, देवावरती डिपेंडेबल नाही राहत. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? आपण इतर गोष्टीवर डिपेंड राहतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये साक्ष नाही. इस्रायलाच्या जीवनामध्ये साक्ष मिळाली. अशीच एक साक्ष आपल्याला पाहायला मिळतं प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय 1-19 जर का वाचलं, वाचू नका, तुम्ही लिहून ठेवा, घरी गेल्यानंतर त्याचा अभ्यास करा. जेव्हा पाहायला मिळतं शौल जो आहे, जेव्हा आपण त्याला 5व्या अध्यायामध्ये पाहतो, तो शौल जो आहे स्तेफनाला दगडमार होत असताना ज्यावेळेस स्तेफनाने प्रचार केलेला आहे भर सभेमध्ये, भर चौकामध्ये लोकांना प्रचार केला, लोकाला चिथवणारा तो शौल, लोकांना मारा 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 त्याला असं म्हणणारा शौल, कपडे 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 माझ्याजवळ ठेव, कपडे सांभाळणारा शौल, स्तेफन मेला. त्यावेळेस त्याला देखील प्रश्न पडला, अरे हा मेला पण याने येशू ख्रिस्ताला सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे चालून ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा तो शौल फरमान काढलं, लोकांना त्रास द्यायचा आहे, लोकांना छळ करायचा आहे, मारायचं आहे, हाणायचं आहे आणि त्यांना कसंही करून त्यांना एकत्र होऊ द्यायचं नाही, असा तो शौल ज्या वेळेस
आपल्याला पाहायला मिळतं त्या दिमिश्कच्या रानामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं त्याच्यासोबत इंटरॅक्शन झालेलं आहे, जेव्हा येशू त्याला इंटरॅक्ट झालेला आहे, त्याच्या जीवनामध्ये तो त्याला मिळाला, पहिले त्याला काय केलेलं आहे? आंधळ केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची दृष्टी आंधळी झाली. कोणती? ज्यावेळेस प्रभू आपल्याला भेटतो ना, पहिले प्रभू आपली जगिक दृष्टी काढून टाकतो. हालेलुया. जगिक दृष्टी आंधळी करतो. आणि हनन्या नामक सेवक पाठवला, त्यांनी प्रार्थना केली, खपल्या गळून गेल्या. प्रेज द लॉर्ड. काय होतं? जगिक सत्यता प्रभू दाखवतो आणि त्या जशा खपल्या गळून गेल्या ना, त्या पद्धतीनं त्याच्याबद्दलची इच्छा गळून जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तिथून पुढे शौल नाही राहिला, शौलाचा काय झालेला आहे? पौल झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच पौलाची 13 पत्र आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. खूप पत्र होती, परंतु कॅनोनायझेशन मध्ये जे आहे हे 13 पत्र जे आहे त्याची वेगळी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं की बदल जो आहे तो एक साक्ष निर्माण करतो. आज आपल्या जीवनामध्ये बदल होणं गरजेचं आहे. प्रियांनो, जर तुम्ही विचार करा, त्या स्तेफनाचं ते आत्मिक लेकरू आहे खरं पाहायला गेलं तर. स्तेफनाचं आत्मिक लेकरू आहे कोण? पौल. तो राखत होता, पण त्याने स्तेफनाचं भाषण ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याने पाहिलं, स्वर्ग उघडला आणि स्तेफन जो आहे त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. काय गंमत आहे? तो दगड खातोय पण प्रार्थना करत आहे. आऊ पण नाही करत आहे. हे कसलं प्रेम आहे? प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज बघायचंय प्रियांनो. कदाचित आज जर आपण साक्षमय जीवन नाही जगलो, अनेक लोक म्हणतात, तुम्ही पाहिलं पिक्चर पाहतात, तुम्ही जुने पिक्चर पहा, नवीन पिक्चर पहा, ख्रिस्ती लोक असे ड्रग्स विकताना दाखवतात, अंग गोंदवलेलं दाखवतात, नशेपाणी कडून पडलेलं दाखवतात. हे काय? ह्या त्यांच्या गेलेल्या बॅड टेस्टिमनीज आहे. प्रेज द लॉर्ड. पण खरंच आहे का? तसं करता का? प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन सांगतं का तसं करायला? नाही. पण देवाचं वचन जर तसं करायला सांगत नाही आणि आपण तसं करतो, तर याचा अर्थ आपण कुठेतरी देवाला लाजिरवाने असे काम करतो. प्रेज द लॉर्ड. आणि असे अनेक शौल जे आहे त्याचं पौल होण्यापासून आपण त्या ठिकाणी आडवे उभं राहतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, देवाला ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तो काम करू शकत नाही एवढा त्याचा हात तोकडा झाला नाही. तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडबिंतीप्रमाणे झालेलं आहे. या ठिकाणी अपराध नाही वाटत मला, अपराध तर तेच आहेत, परंतु बऱ्याचदा आपणही लोकांच्या आणि देवांच्या मध्ये उभा राहतो, कारण आपली साक्ष जात नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरामधून देवाचा आज्ञाध्वनी यायला पाहिजे, आपल्या घरामधून आराधना यायला पाहिजे, आपल्या घरामधून देवाचं स्तवन यायला पाहिजे. आपल्या घरामधून शिव्यांचा आवाज येतो, प्रेज द लॉर्ड, भांडणांचा आवाज येतो, गोंगाट येतो, कल्ला येतो, थट्टा मस्करी येते. प्रियांनो, हे ख्रिस्ती जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. हे ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन आहे ना, हे जगण्याचं जीवन आहे. तर साक्ष तुमची निर्माण होईल. साक्ष निर्माण करण्यासाठी जसं काल बघितलं, त्याग करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. त्याग महत्वाचा आहे. जो स्वतःचा त्याग करता येत नाही त्याला माझं शिष्य होता येत नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये त्याग करण्यासाठी तयार राहायचं. जेव्हा आपण पाहतो इतरही ज्यावेळेस आपण साक्ष पाहतो, इयोबाची साक्ष पाहतो, इयोबावर तिथं अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इयोबाचं पुस्तक, त्याच्यामध्ये अख्खं पूर्ण इयोबाबद्दल लिहिलंय. का लिहिलंय? कारण त्याने टेस्टमनी उभी केलेली आहे. त्याची साक्ष घ्यायला कोणता माणूस नाही पाठवला, कोणत्या माणसाला नाही आलो केलं. येशू ख्रिस्ताची साक्ष जशी सैतानाने घेतली, तसं प्रत्यक्षात इयोबाची साक्ष इयोबाने त्या ठिकाणी टेस्टमनी जे आहे, इयोबाची टेस्टमनी सैतानाने घेतलेली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु जसा प्रभू येशू इकडे खरा उतरलेला आहे, तसाच त्या ठिकाणी इयोबही खरा उतरलेला आहे. हालेलुया. त्याच्या पूर्ण काळामध्ये त्याने पाप केलं नाही. प्रेज द लॉर्ड. पण जी टेस्टमनी उभी राहिली नसती तर आज आपण वाचलं नसतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनात सगळं आपण सरळ म्हणतो, त्याचं आहे नाही सगळं निघून गेलं, पण परमेश्वराला ज्यावेळेस तो बिलगून राहिला त्यावेळेस परमेश्वराने त्याला वापस दिलं. बघा बरं, तुमच्या महिन्याचा एक पगारच तुम्हाला भेटणार नाही, आणि हे वचन तिथं अप्लाय करून बघा बरं. हा,
प्रेज द लॉर्ड. 1 महिन्याचा पगारच नाही मिळाला समजा, तेवढंच विचार करा, आणि तिथं अप्लाय करा या गोष्टी. अहो विचार करा, मग त्याचं हाय नाही सगळं निघून गेलं, बायकोही विरोधात झाली, लेकरही मेली, जनावरं मेली, जमीन गेली, सगळं गेलं, शरीरही कोडी झालं, ते पूर्ण गळव्यांनी ते भरून गेलं. अशाही अवस्थेत योबाने आपलं सत्व सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. तो सत्व धरून राहिला, परमेश्वराला धरून राहिला. आज आपल्या जीवनामध्ये आज आपण असे आहोत का? प्रेज द लॉर्ड. त्याच्याबद्दल ही साक्ष आली. त्याचे मित्रही पण त्याला जाणत होते, त्याचे मित्र पण तोपर्यंत आले नाही जोपर्यंत त्यांना खात्री झाली नाही. त्यांना वाटलं नाही योबाच्या जीवनात नाही होणार असं, तुला सात्विक पुरुष आहे. त्याच्याबद्दल साक्ष होते, त्याच्याबद्दल एक साक्ष होती. सात्विक, नीतिमान, देवाला भेऊन वागणारा, कंटिन्यू प्रार्थना करणारा, दान धर्म करणारा, असा तो योग. त्याच्या जीवनात असं. तेव्हा त्याच्या यांनी मित्रांनी म्हणलं, आमच्या डोळ्यासमोरच तू असा राहत होता बेटे, पाठीमागे काहीतरी वेगळं होतं. कारण त्यांना त्याची साक्ष त्यांच्या समोर एकदम चांगली होती. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीने आपल्या जीवनात चांगली साक्ष आहे का? आपण एक चांगले साक्षीदार आहोत का? प्रेज द लॉर्ड. आज आपण ख्रिस्ताचे चांगले साक्षीदार आहोत का? आज आपण देवापासून मिळवलेला आहे का? स्तेफनाची साक्ष आपण पाहिली. जेव्हा आपण पेत्राचं बंदीगृहामधून सुटणं, पावलाचं बंदीगृहामधून सुटणं, या साक्ष आहेत. या साक्ष त्यांनी बनवू दिल्या. तोच पेत्र ज्यावेळेस शिपाई धरायला आले प्रभू येशू ख्रिस्ताला, ते शिपाईचं कान कापणारा पेत्र त्या ठिकाणी बंदीगृहामध्ये स्तब्ध बसलेला आहे, देवाची आराधना करत आहे, प्रार्थना करत आहे. तो पाहून लोकांना सळोकी पळो करून सोडणारा, तो पाहून त्या ठिकाणी साखळदंड बांधले असताना आराधना करतो, वर्शिप करतो. प्रेज द लॉर्ड. करून तर बघा, संकटामध्ये करून तर बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकट पडून जातील हो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची आराधना करताना देवा तुझे सांगता, आराधना में है छुटकारा. आपण गीत गातो, आराधना में है चंगाई, शरीर देह आत्मा को शांति आनंद देता है, जान से प्यारा ईश्वर. प्रेज द लॉर्ड. आराधना में छुटकारा है, चंगाई है, लेकिन कब है? जब आप पूरे दिल से, पूरे मन से परमेश्वर को भावता हुआ बलिदान लेके आराधना करोगे, तब है. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आहे आराधनेमध्ये सुटका. प्रेज द लॉर्ड. परंतु आराधनेमध्ये आपण जर त्या लवलीन होऊन आराधना करणार नाही ना, देवाला अनुभवणार नाही आराधनामध्ये, जर आपले इतर विचार आहेत तर मात्र कार्य नाही करणार. आराधनामध्ये जर देवाबद्दल आपल्या जीवनामध्ये विचार आहे तर मात्र कार्य करणार. हालेलुया. म्हणून बघा, त्या ठिकाणी स्तेफनाची साक्ष, पेत्राची साक्ष, पौलाची साक्ष आहे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टीतून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं या पॉझिटिव्ह साक्ष, पण काही निगेटिव्ह साक्ष देखील आहेत. निगेटिव्ह साक्ष, यहुदाचं पतन. प्रेज द लॉर्ड. नळाखाली घागर ठेवली पण उलटी ठेवली आहे. काय नळाचा दोष आहे? पाण्याचा दोष आहे? जमिनीचा दोष आहे? घागरीचा दोष आहे, ठेवणाऱ्याचा दोष आहे, त्याने उलटी ठेवली. प्रेज द लॉर्ड. त्याने जर ती सरळ ठेवली असती तर तशी गोष्ट जी आहे त्यांच्या जीवनामध्ये आली नसती. त्याने काय केलेलं आहे? घागर उलटी ठेवलेली आहे. आत्मिक जीवनामध्ये आपण चालत आहोत, परंतु आपलं लक्ष जे आहे देवाच्या गोष्टीकडे नाहीये, इतर गोष्टीकडे जर आपलं लक्ष आहे तर आपण आपली घागर जी आहे ती उलटी ठेवलेली. प्रेज द लॉर्ड. आपण आपली घागर जी आहे ती उलटी ठेवलेली. दोष आपला आहे, दोष त्या घागरीचा नाहीये. देव आशीर्वाद देत आहे, परंतु आपल्याला देवाकडे लक्ष देण्याऐवजी इतर गोष्टीकडे आपण लक्ष देत आहोत. दोष आपला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये यहुदाचं पतन आपल्याला ते गोष्ट दाखवतं. प्रभू सोबत राहिला, जीवनी नदी, जीवनी झरा, त्याच्यासोबत तो राहिला, जीवनदायी आत्मा तो होता, त्याच्यासोबत तो राहिला, परंतु तो मरणात गेला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण लोटाच्या बायकोचं उदाहरण जे आहे बघितलं, लोटाच्या बायकोचं उदाहरण बघितलं, लोटाच्या बायकोला जीवनासाठी देवदूतांनी बाहेर काढलं हात धरून, पण तिनं काय केलं? मागे वळून पाहिलं. अवाज्ञा महापातक आहे. तिने अवाज्ञा केली, मागे वळून पाहिलं. तिचं लक्ष पूर्ण मागे होतं, धनाकडे होतं, जगी गोष्टीकडे होतं, आणि काय झालं? ती मिठाची खांब झाली. प्रेज द लॉर्ड. मिठामध्ये तुम्ही काय स्टोअर करता?
मिठा बघा, लोटाच्या बायकोची आठवण करा. मिठाचा खांब झाली. मिठाचा खांबच का झाली? मिठाचा खांबच टिका झाला कारण मीठ टिकून ठेवता. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही जर मासे आणले तर बघा ते मिठामध्ये आणि बर्फामध्ये स्टोर केलेला. तुम्ही लोणचं टाकता त्यात बुंबलक मीठ टाकता का? पुष्कळ कालावधीसाठी टिकतं. मीठ टिकून ठेवतं प्रिय. आणि म्हणून तो खांब आजही तिथंच आहे. ही आठवण द्यायला की लोटाच्या बायकोची आठवण करा. आवाजनेचं परमेश्वर शासन काय करतो. हालेलुया. म्हणून जे आहे परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे प्रियानो. म्हणून लक्षात ठेवा त्या ठिकाणी आज आपल्याला अशा निगेटिव्ह उदाहरणापासून पण आपल्याला शिकायचं. शौल राजा, काही योग्यता नसताना त्याला राजपद मिळालं, परंतु आवाज्ञा, तिथंही आवाज्ञा. जे परमेश्वराने नाही सांगितलं ते त्यानं जिवंत ठेवलं, ते त्याने घरी आणलं, ते पातक केलं. एवढ्या अशा पातकामुळे आपल्या नजरेत तेवढंच आहे, परंतु परमेश्वराच्या दृष्टीमध्ये महापातक आहे. हालेलुया. पण परमेश्वराने त्याला राजपदावरून तर जुगारलंच, प्रेज द लॉर्ड. परंतु त्याला काय, त्याच्या जीवनामधून पुढचं पण राजगद्दी त्याला नाही मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये या निगेटिव्ह साक्ष जे आहे त्या देखील आपल्याला काय समजून सांगत आहे. जेव्हा आपण पाहतो इब्री पत्र 12 अध्याय 1 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो इब्री 12:1, वाचा. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण हे सर्व भार व सहज उचलणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धियाने राहावे. प्रेज द लॉर्ड. आपण साक्षीरूपी मेघांनी वेढलेलो आहोत. साक्षीरूपी मेघ म्हणजे काय माहिती का तुम्हाला? साक्षीरूपी मेघ आहे आणि त्याच्यावर सूर्य आहे. ढग आल्यावर काय होतं? जमिनीवर सूर्याची किरण पडत नाही. हे तिन्ही ऋतू यांचं विशिष्ट काम करतात. उन्हाळ्यामध्ये प्रखर ऊन होतं, त्याचा थंड करण्यासाठी पावसाळा येतो, त्याला थंड करतो. हिवाळा जो आहे त्याचा एक विशिष्ट ती पावसाची आर्द्रता पृथ्वीवरती ते साचून ठेवण्याचं किंवा ते त्याच्यामध्ये जे इतर जे वायू जे आहेत ते बरकरार ठेवण्याचं काम करतो. अशा अनेक प्रकारे या तिन्ही ऋतू त्याचं एक काम करतात. ढग नाही, तुम्हाला माहिती, ओझोन लेअर नाही तर काय होईल? पृथ्वी जळून जाईल, भस्म होईल. जर उन्हामध्ये एक तुम्ही बघा प्रखर ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एखादं ढग जर त्या सूर्याला आडवं झालं तर काय होतं? आपल्याला सावली भेटत. अरे वा वा वा, बरं झालं, प्रेज द लॉर्ड. आणि ते ढग निघून गेलं तर पुन्हा चटके बसतात. त्याच पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आपण साक्षीरूपी मेघांनी वेढलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि या साक्षीरूपी मेघांनी वेढलेलो असताना आपल्यावरती काय येत नाही? त्या दुःखाच्या जळ्या येत नाही. हालेलुया. आणि आल्या जरी तर या साक्षीरूपी मेघ जे आहे आपल्याला दाखवतात हे ऊन नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा त्रास नाहीये. यापेक्षाही कठीण त्रासामधून मी पार गेलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. दानिएल आपल्याला सांगतो मी सिंहाच्या गुफेत वाचू शकतो, तुम्हीही सिंहासारख्या संकटामधून वाचू शकता. शद्रक मेषक अबेदनगो सांगतात जाळामध्ये पडलेलो असताना परमेश्वर आमच्या सोबत होता. तुम्ही जर जाळ सदृश्य परिस्थितीमध्ये आहात, जीवनामध्ये तुमच्या जाळ आहे, परमेश्वर तुमच्या सोबतही आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस युबाच्या साक्षीमध्ये आपण जातो, युबासारख्या संकटामध्ये तुम्ही पडलेले आहात, दुःखामध्ये आहात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, सामाजिक, पारिवारिक, सांसारिक, या सर्व गोष्टींमध्ये, या सर्व संकटामध्ये परमेश्वर माझ्या सोबत आहे. जसा इयोब म्हणतो तुमच्या सोबतही आहे. तुमचं तो पारिपत्य करेल. तुमच्या ज्या गेलेल्या गोष्टी आहे देवाचं वचन सांगतं की तुम्हाला त्या भरून वापस मिळतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवासाठी जे काही दुःख कष्ट तुम्ही सहन केलं त्याचं प्रतिफळ तुम्हाला आहे प्रियांनो. हालेलुया. या जेव्हा प्रत्येक हा साक्षीदार जो आहे स्तेफन सांगतो मी मेलो देवासाठी पण मी देवाकडे आहे. जर देवासाठी मरावं पण लागलं ना तरी टेन्शन घेऊ नका.
देव तुम्हाला वेलकम करायला उभा राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून या गोष्टी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. साक्ष खूप महत्वाची आहे, निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे. त्याचा जर दुसरा पार्ट जर वाचला तुम्ही 12:1 दुसरा पार्ट, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद 12 अध्याय दुसरा पाठ. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. प्रेज द लॉर्ड. आपणही सहज गुंतवणारे पाप टाकून नेमून दिलेल्या धावेवरती काय करावे? धावावे. प्रेज द लॉर्ड. ह्या साक्ष आपल्याला काय सांगतात? यांना जर देवाने वाचवलं तर तो तुम्हालाही वाचू शकतो. प्रेज द लॉर्ड. यांच्या जीवनामध्ये परमेश्वर दिलं, तुम्हालाही देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. दाविदाचा मेंढपाळा, त्या ठिकाणी मेंढपाळापासून राजगद्दीपर्यंतचा प्रवास, तो आपल्याला हे सांगतो, परमेश्वर कंगालांना धुळीतून उठवतो आणि अधिपतीच्या पंक्तीत बसवतो. प्रेज द लॉर्ड. यू माइट बी वन ऑफ देम. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कदाचित त्यांच्यापैकी एक होऊ शकता. प्रेज द लॉर्ड. पण गरज आहे आज साक्षरूपी जीवन जगण्याची, आज साक्षने आपल्या जीवनामध्ये चालण्याची. आज आपल्या जीवनामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रभू सांगतो, गरज आहे आपल्याला समजून घ्यायची. जेव्हा आपण पाहतो लूका वर्तमान 14 अध्याय 27 वचन जे आहे, जेव्हा आपण पाहतो, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. 9:23. त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. प्रेज द लॉर्ड. आत्मत्याग गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मत्याग गरजेचा आहे. देवाला अनुसरणं गरजेचं आहे. देवाच्या मार्गामध्ये चालणं गरजेचं आहे. स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन चालणं गरजेचं आहे. प्रभूच्या वधस्तंभामध्ये जे काही शाप होता, तुम्हाला माहिती आहे, देवाचं वचन सांगतं झाडाला टांगलेला शापित आहे. प्रेज द लॉर्ड. झाडाला टांगलेला शापित आहे. तो शापितपणा जो आहे प्रभूने काय केलेला आहे? काढून टाकलेला आहे. तो जेव्हा त्या झाडाला लटकला, जेव्हा त्या वधस्तंभाला लटकला, त्याच वेळेस जो आहे त्याने काय केलेला आहे? आपल्यासाठी जीवनाचा मार्ग मोकळा केला, आपल्या जीवनामधून शाप दूर केला. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला त्याने आशीर्वादित केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण त्याच्यावर विश्वास ठेवून चालतो, तो वधस्तंभ घेऊन चालतो, त्यावेळेस प्रभू आपल्याला काय करतो? शापापासून दूर करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. म्हणून गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये त्याचा वधस्तंभ आता ते जड नाहीये, हलका आहे. तो हलका जो आपल्यावर घेणं गरजेचं आहे. आपलं ओझं त्याच्यावर देणं गरजेचं आहे. आज जे आहे देवावर डिपेंड राहिलात, त्याचा वधस्तंभ घेऊन चाललात, आत्मत्याग केला, तरच तुमच्या जीवनामध्ये ती साक्ष कार्य करणं. जेव्हा फिलिप्पियरास पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये बोलत असताना 7 ते 14 घरी गेल्यानंतर तुम्ही पठण करा. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 7 ते 14 वचन. पौल जो आहे तो सांगत आहे, मी कोण होतो, मी किती त्या ठिकाणी सर्व गोष्टीमध्ये निपुण आहे, पारंगत आहे, मी कशा पद्धतीचा आहे. तुम्हाला जर का अभिमान करावासा वाटतो तर मला अधिक करावासा वाटला पाहिजे, असा मी पौल जो आहे त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे, ख्रिस्ताच्या वरील प्रीतीमुळे मी काय करत आहे? आत्मत्याग करत आहे. त्याने आत्मत्याग केला म्हणून त्याची 13 पत्र आज आपण पाहतोय. त्याने देवाला अनुसरलं म्हणून त्याची 13 पत्र आपण आज वाचतोय, त्याच्यातून शिकतोय. देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला गाईड केलं. त्या पद्धतीनं परमेश्वराला जर आपल्या जीवनात काय कार्य करायचं आहे, आपल्याला कार्य करू द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला आत्मत्याग करणं गरजेचं आहे. आपल्याला देवाच्या साक्ष कडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपल्याला पाहायला मिळतं त्याचाच फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 17 ते 19 जेव्हा आपण वाचतो, वाचा. बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला गीता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि
आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. प्रेज द लॉर्ड. पण पुष्कळ लोक असे चालतात की ते वधस्तंभाचे वैरी आहेत. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाचे वैरी म्हणजे काय हो? वधस्तंभाची वैरी म्हणजे काय? नाव लावलंय ख्रिस्ताचं, पण ख्रिस्त विरोधी कामं चालू आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं दारूबाजी, रंगेलपणा या गोष्टी ज्या आपण पाहतो गलतीकार पत्रामध्ये, त्या ज्या आहे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. आणि लोक व्यभिचार, दारूबाजी, रंगेलपणा अशा अनेक इतर गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपला वेळ वाया घालवते. ती वधस्तंभाची वैरी आहेत. प्रेज द लॉर्ड. जी लोक जे आहे आपल्याला पाहायला मिळतं, जी लोक देवाचं वचन सांगतं की इतरांना तुमच्या जीवनामध्ये तुमच्याद्वारे ख्रिस्त मिळाला पाहिजे, त्यांना ख्रिस्त नाही मिळत. त्यांना ख्रिस्त नाही मिळत. जेव्हा आपल्याद्वारे त्यांना जे आहे नाश मिळतो, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य जात नाही, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस काय होतं? वधस्तंभाच्या वैरीपणाचं काम आपल्याकडून घडतं. प्रियानो, हालेलुया. आपण वधस्तंभाची वैरी आहोत का? प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती वधस्तंभाच्या वैऱ्यांचं स्थान कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाच्या वैऱ्यांचं स्थान नरकात आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला वधस्तंभाच्या वैरीपणामध्ये आपला जीवन नाही जगायचंय. देवाच्या वचनाच्या विरोधात जीवन नाही जगायचंय. म्हणून रोमकरास पत्र 2 अध्याय याचं जर तुम्ही जर वाचलं, त्याचं 17 ते 23 वचन जे आहे पठण करा. त्याच्यामध्ये पाहतो की तुमच्यामुळे जगामध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांमुळे जगामध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे आणि ती निंदा त्यांना ख्रिस्त विरोधांमध्ये घेऊन जाते. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त विरोधांची गय नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला चांगलं सुपरिचित आहे, ख्रिस्त विरोधांची गय नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ख्रिस्त विरोधी आचरण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सोडून देत आहे. आपल्या जीवनामध्ये तसंच आपण पाहतो त्याचं 2 अध्याय, रोमकरास पत्र 2 अध्याय 24 ते 25. आपल्या जीवनामध्ये देवाच्या नावाची निंदा नाही होऊ द्यायची. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाच्या नावाची निंदा नाही होऊ द्यायची. अनेक लोक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं मागील दिवसामध्ये, पंडिता रमाबाई आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी महिला आणि स्त्री सबलीकरणासाठी त्यांना जसं देवाचं वचन प्राप्त झालं, त्यांनी बघितलं सतीप्रथा, त्या सतीप्रथा बंद करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन त्यांना समजलं, त्या देवाकडे वळाल्या आणि त्यांनी पुष्कळ महिलांना, कितीतरी महिलांना त्यांनी देवामध्ये सबळ केलं. इव्हन जगामध्ये देखील त्यांना जगायचं शिकवलं. प्रेज द लॉर्ड. आज अनेक महिला त्या ठिकाणी आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या बॅरिस्टर होऊ शकत होत्या, त्यांना बॅरिस्टरसाठी त्यांना अप्रोचही केलं गेलेलं होतं, परंतु त्या बॅरिस्टर नाही झाल्या. त्यांनी म्हटलं नाही, माझ्या देशात महिला मारतायत, मला तिथं जायचं आहे, माझा प्रभू मला तिथं घेऊन जातोय. अक्षरशः देवाच्या पवित्र आत्म्याने उतरून यावं इतकं जबरदस्त कार्य त्यांनी अहमदनगरमध्ये घडून आणलं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आहोत? प्रेज द लॉर्ड. आपण कार्य करत आहोत का? की आपण आपल्याच गोष्टीमध्ये मनमौजीपणा करत आहोत? आपण आपल्याच गोष्टीकडे लक्ष दिलंय? प्रेज द लॉर्ड. आज जे आहे, आज देवाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं. साधू सुंदर सिंग एक वेळ देवाच्या गोष्टीचा न मानणार आहे. बायबल घेतलं, लोकांनी बायबल वाटत होते त्या ठिकाणी, त्यांनी बायबल घेतलं, जाळून टाकले, त्या माणसांनाही मारून पळवून लावलं. तेच बायबल जे आहे, रात्री ज्यावेळेस ते बसले त्यांच्या मनात छुटपुट लागली. हे लोक एवढे ओरडून सांगत होते, काय ते खरं आहे का? म्हणून देवाला विचारलं, तू जर खरा देव असशील ना, मला रात्रीतून प्रगट हो, नाही तर सकाळी मी रेल्वे पुढे जाऊन आतला जीव देऊन टाकतो. प्रेज द लॉर्ड. आणि रात्री देवाने त्याला दर्शन दिलं आणि म्हटलं, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणी जात नाही. आणि त्याला दर्शन देऊन त्यांची भेट घेतली. त्या क्षणी साधू सुंदर सिंग यांनी आपलं जीवन देवाला दिलं. आणि आज तुम्हाला माहिती आहे, तिबेट या ठिकाणी देवाचं कार्य घडण्याचं मोठं कारण आहे. पंजाब या ठिकाणी देवाचं कार्य घडण्याचं मोठं कारण आहे. तुम्हाला माहिती आहे, नॉर्थ ईस्ट भागामध्ये देवाचं कार्य मोठ्या झपाट्याने होते. का? त्या देवाच्या दासांच्या द्वारे ती भूमी आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. विल्यम केरी यांच्या जीवनात साक्ष आहे. बायबल जे प्रिंटेड नव्हतं, जे प्रिंटेड होतं ते आपल्याला वाचता येण्यासारखं नव्हतं, आपल्या भाषेत नव्हतं. अनेक त्रास सहन केला. ज्यावेळेस
इंग्रज माघारी गेले, त्यांनी ठरवलं नाही मला नाही जायचं, मला इथं सेवा करायची. बंगालमध्ये राहून त्यांनी सेवा कार्य सुरू ठेवलं आणि सेवा कार्य सुरू ठेवत असताना त्यांच्या जीवनामध्ये लोकांनी त्यांना त्रास दिला. इंग्रजांचा जेवढाही वचपाय त्यांच्यावर काढला गेला, त्रास दिला. परंतु तरी देखील जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, देवाचं त्या ठिकाणी बायबलचं ट्रान्सलेशन चालू ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ट्रान्सलेशन चालू ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, भारतातली पहिली बायबलची प्रिंटिंग प्रेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेज द लॉर्ड. श्रीरामपूर या ठिकाणावरून ती पहिली बायबलची प्रिंटिंग प्रेस त्यांनी उभी केली आणि त्या ठिकाणाहून बायबलचे बुक्स जे आहे जात आहे. अनेक लोकांना त्या काळात मारलं गेलं, रक्तसाक्षी त्या ठिकाणी ते लोक झाली, प्रिंटिंग प्रेस जाळण्यात आली, सगळ्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही वाचा त्यांचा इतिहास, तेव्हा तुम्हाला समजतील त्या गोष्टी. परंतु त्यांनी बंद नाही केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपण काय करत आहोत? अजून एक सेविका आहेत एमी कार्मायकेल. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लहान लेकरांना त्या सेवेमध्ये असताना, आपलं काम फक्त देवाचं वचन देणं एवढं नाहीये, आपल्याला जगामध्ये आपल्याला राहून देवाचं कार्य करत असताना लोकांना जे ओझ्यापासून मोकळं करणं हे देखील आपलं कार्य आहे. का नाही कळत आपल्याला? प्रेज द लॉर्ड. एमी कार्मायकेल यांनी काय केलेलं आहे, जे लहान लेकरं वेश्या व्यवसायाला दिली जात होती तो त्यांनी मोडीस आणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला पाहायला मिळतं मंदिरातील तो वैश्य व्यवसाय त्यांनी दूर केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक कार्य जे आहे त्यांनी केलेलं आहे. जे अशिक्षित आहे, जे निरक्षर आहेत, जे ज्यांना आसरा नाहीये, अशा असुरक्षित जणांना, जे पिछाडीचे लोक होते त्यांना आसरा त्यांनी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुरक्षित करण्याचं काम त्यांनी केलं. असे अनेक साक्ष जे आहे त्या जगिक जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी साक्ष उभे केल्या. आज आपल्याकडं हे बायबल आपण ठामपणे सांगतोय. का सांगतोय? कारण आज हे बायबल आपल्या हातामध्ये प्रिंटेड आहे. प्रेज द लॉर्ड. आज याला असं समजू नका, हे असंच आहे, हे एक साक्ष रूपाने आज आपल्याकडे आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये या साक्ष आपल्याला स्वीकारायच्या आहेत. आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला देवाच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे. म्हणून जे आहे साक्ष बनायचं असेल तर त्याग करावा लागतो. घरात बसून नाही होणार. प्रेज द लॉर्ड. साक्ष बनायचं असेल तर कडक पावलं उचलावे लागतात. प्रेज द लॉर्ड. कडक पावलं उचलावं लागतात. जगाचा विरोध सहन करावा लागतो. जगाची गोडी गुलाबी करून नाही होणार. प्रेज द लॉर्ड. तूप मीठ खाऊन नाही होणार साक्ष तयार. प्रेज द लॉर्ड. साक्षासाठी बाहेर पडावं लागेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये देवाला साक्ष आपल्याला बनवायचं आहे. जर साक्ष आपल्याला बनायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाऊल उचलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो ते पाऊल उचलण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करो. या ठिकाणी आपण थांबूया आणि प्रार्थना करूया. चला आपण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. धन्यवाद प्रभू. तुमच्या नावाला धन्यवाद देतो, गौरव येतो, उंच येतो, मान महिमा गौरव सन्मान सर्व काही तुम्हाला देतो. आबा कृपा करा आमच्या जीवनामध्ये. आज प्रभूजी साक्षीचं जे काही वचन दिलं, कृपा करा प्रभूजी आमच्या जीवनामध्ये एक साक्ष रूपाने जीवन जगण्यासाठी कृपा करा. जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती आमच्या ठाई यावी आणि आम्ही अधिक त्याच्यामध्ये बलवंत होत जावं असं आमच्या जीवनामध्ये करा म्हणून विनंती करतो. प्रभूजी दया करा. प्रभूजी लोकांना तुमचं वचन समजण्यासाठी सहाय्य करा. त्याच्याकडे लक्ष प्रोव्हाइड करण्यासाठी देवपा त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही सहाय्य करा प्रभूजी. हो प्रभूजी. नासमजपणा सर्व दूर करण्यासाठी सहाय्य करा प्रभूजी. वचना संबंधाने एक सिरियसनेस प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला मागतो प्रभूजी. कृपा करा प्रभू येशू राजा. सहाय्य करा प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने तुम्ही चालवा. एक साक्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये उभी करा म्हणून तुम्हाला विनंती करतो, जेणेकरून त्यांनी जोमाने तुमच्यामध्ये धावावं प्रभूजी. प्रभूजी संदेश ऐकून प्रभूजी कोणी जीवन नाही जगत प्रभू येशू राजा. खरं तर तुम्ही जी साक्ष त्यांच्या जीवनामध्ये देता त्याद्वारे ते जीवन जगता प्रभूजी. आमच्या जीवनामध्ये तुम्ही साक्ष दिली, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही साक्ष द्यावी असं तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येक भाव बहिणी तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकाला तुमच्या वचनामध्ये चालण्यासाठी देवा तुम्ही कृपा करा. द्यायला धन्यवाद. बोलण्यासाठी मला कृपा पुरवली, माझ्यावर तुम्ही बोलला, धन्यवाद देतो. तुमच्या हातामध्ये सर्व काय देतो प्रभूजी. इथून पुढे आमचं बाहेर जाणं आत्यानं आशीर्वाद करा प्रभूजी. पुन्हा भेटेपर्यंत किंवा तुमच्या आगमनापर्यंत तुमच्यामध्ये टिकून राहून चालण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आमच्यावर कृपा करा. प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. संपूर्ण वेळ का समय तुमच्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन.
आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू आपल्याला चालव. इथून पुढचा वेळ जो आहे मी निकिताकडे देतो. प्रेज द लॉर्ड.